मवियातील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही आणि अशामध्ये आता नाशिक दिंडोरी मतदारसंघामध्ये माकपनं दावा केला। माकपचे माजी आमदार जे.पी. गावित यांनी दिंडोरीमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। माकपनं आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिला आणि त्यामुळे इथली जनता माकपच्या पाठीशी असल्याचा दावा गावित यांनी केला आहे। महायुतीतला माढा लोकसभा निवडणुकीचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबाच्या भेटीला गिरीश महाजन गेले आणि तिथे दोघांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली। माढाचा निंबाळकरांना तिकीट दिल्यानं मोहिते पाटील नाराज आहेत आणि मोहिते पाटलांची नाराजी मोठी आहे। वरिष्ठ नेत्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल असं गिरीश महाजन म्हणाले। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यानं नाराज असलेले रामराजे नाईक निंबाळकर, विजयसिंह मोहिते पाटील आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यामध्ये अकलूजमध्ये डिनर डिप्लोमसी झाली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। बैठकीला शिवसेनेचे माजी नेते संजय कोकाटे उपस्थित होते आणि या भेटीनंतर माढ्यामध्ये राजकीय भूकंपाचे आता संकेत मिळत आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून आमदार राम सातपुते यांचे नाव जवळपास निश्चित झाले। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार राम सातपुते यांच्यामध्ये लढत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता सोलापूरमध्ये ताई विरुद्ध भाऊ लढत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरमधून घड्याळ चिन्हावर लढणार आहेत आणि त्यासाठी ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे आणि त्याचा मुहूर्तही ठरल्याचं सूत्रांनी सांगितलंय। आढळराव पाटील 21 किंवा 22 मार्चला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे। शिवसेना ठाकरे गटाला नंदुरबारमध्ये धक्का बसलाय। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आमशा पाडवींनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाडवींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि यावेळी पाडवींच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला।